तुम्हाला काय काय त्रास होता ते सांगा. पायात गोळे येत होते. नाक पॅकलचा. अजून शिंका यायच्या भरपूर. डॉक्टर वगैरे दुखायचा. अच्छा. ते काही फरक पडत नाही तर कल्याणला ट्रीटमेंट चालू होती. किती दिवस ट्रीटमेंट घेतली तुम्ही कल्याणला? तरी 6 महिने झाले. 6 महिने तर वर्षभर आपण 6 महिने वर्ष झालं. वर्षभर घेतला. 1 वर्ष. आणि त्याच्यासाठी नाकाचा एक्सरे आणि सिटी स्कॅन केला. त्याच्यात काय सांगितलं ते डॉक्टर? त्याच्यात डॉक्टरने सांगितलं आम्हाला ते परत आम्हाला 1 वर्षानंतर आम्ही परत त्या दवाखान्यामध्ये गेलो. प्रत्येक आठवड्याला आम्ही 2 ते 3 हजार रुपयाचे आम्हाला ते मेडिसिन द्यायचे. तर असं करता करता आमचे 1 ते 1.25 लाख रुपये तिथे गेले कल्याणला. तर त्याच्यानंतर ते सांगितलं का ते परत आम्हाला 1 महिन्याच्या गोळ्या दिल्या. 1 महिन्याच्या गोळ्यांच्या मध्ये ते बोलले का ते जर याच्यामध्ये फरक नाही पडला तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. त्या गोळ्या आम्ही परत 1 महिना गोळ्या खाल्ल्या आम्ही. त्या गोळ्या खाऊन काहीच फरक पडला नाही. त्याच्यानंतर मग आम्ही तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे आलो तर तुम्ही बोलले तुमच्या होमिओपॅथिक औषध चालू केला. 1 ते 2 महिन्यामध्ये आम्हाला 100% कव्हर झाला. आता पायाचे गोळे उठतात का? आणि जे नाक बंद व्हायचं ते कसं आहे आता? म्हणजे आता पॅक नाही होत जास्त. कधीतरी. आणि जी नेहमी सर्दी असायची ती सर्दी पण थांबली. आणि जो तुमचा हात दुखायचा कंबर ठीक आहे. तुम्ही लोकांना काय सांगाल होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशी आहे? होमिओपॅथिक ट्रीटमेंट 100% म्हणजे लाभदायक आहे. इतरांना बिंदास घ्यायला पाहिजे. बघा मित्रांनो, ह्या जो पेशंट आहे हा नाक कान घशाच्या डॉक्टरांकडे 1 वर्ष ट्रीटमेंट घेत होता. त्यासाठी त्यांनी नाक त्यांचं पूर्ण बंद व्हायचं. राईट साईडला पूर्ण ब्लॉक होता. त्याच्यामुळे नेहमी सर्दी होणं, शिंका येणं आणि त्याच्यामुळे डोकेदुखी हा मेन त्यांचा इश्यू होता. आणि त्याच्या जोडीला पायाचे गोळे उठणे, हात दुखणे, शोल्डर जॉईंटचा पेन होता, हिप जॉईंटचे पण त्यांचे काही इश्यू होते. फक्त नाकाची ट्रीटमेंट करता करता इतर सुद्धा त्यांचे आजार पूर्णपणे होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये ते 100% बरे झालेले आहेत. सर्वांना हीच विनंती आहे की ज्यावेळेस ॲलोपॅथी कुठेतरी ट्रीटमेंट करायला थांबून जाते तर तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथी डॉक्टरांकडे जा आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. थँक्यू.